मागच्या वेळेस सेमीफायनल जिंकलो पण फायनल हरलो. आता सेमीफायनल ते जिंकले, फायनल आम्ही जिंकू असं वडेट्टीवार यांनी म्हटले. मात्र वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर लोणीकर यांनी टोला लगावलाय. तर ही बातमी आपल्याला बघायचीच आहे. मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय सिंधुदुर्गमधून. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्गमध्ये दाखल झालेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आज अनावरण होत आहे. तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र के तर राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेले आहे. हे दृश्य आपण पाहतोय. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत, सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत. यावेळेस ही थेट दृश्य, लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय. जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यातील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. यावेळेस त्यांच्यासोबत राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत. यानंतर भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने अशा विशेष दलांची प्रात्यक्षिके सुद्धा या ठिकाणी होणार आहेत. तारकर्ली किनाऱ्यावर ही सर्व प्रात्यक्षिकं होणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय. आज नौदल दिन, त्या निमित्तानं पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरती भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके होणार आहेत. त्याआधी पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय. काही वेळापूर्वी पंतप्रधान सिंधुदुर्गात दाखल झाले आणि आता राजकोट किल्ल्यात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालंय. 350वी जयंती आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय. त्यानंतर आज नौदल दिनानिमित्त तारकर्ली किनाऱ्यावर नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलाची सुद्धा प्रात्यक्षिके होणार आहेत. मात्र हे थेट दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय. राजकोट किल्ल्यावर हे अनावरण केलं गेलंय. यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल सुद्धा उपस्थित आहेत. नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे देखील उपस्थित राहणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अनावरण केले गेले. दरम्यान पंतप्रधानांचा दौरा होणार, त्यासाठी सिंधुदुर्गामध्ये स्वच्छता, सुशोभीकरण केले गेले. चोख सुरक्षा सुद्धा बजावण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी आठवडाभर आधीच कडक सुरक्षा तैनात केलेली आहे. अनेक बाजारपेठा मर्यादित कालावधीसाठी बंद ठेवल्या गेल्यात. मात्र हे थेट दृश्य आपण पाहतोय राजकोट किल्ल्यावरती. या किल्ल्यावर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालंय. यावेळेस राज्यपाल, उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित आहेत. महाराज को डेडिकेटेड है, वहां पे वो आए थे, अपनी आदरांजलि उन्होंने यहाँ पे दी. उनके साथ रक्षा मंत्री भी थे और साथ में महाराष्ट्र के गवर्नर रमेश बैस वो थे, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, जितने भी जो पॉलिटिकल एरिना के लोग हैं वो यहाँ पे थे. अभी वो यहाँ से जो है तारकर्ली जाएंगे, जहां पर मुख्य कार्यक्रम जो है नौसेना का वो तारकर्ली में रखा गया है, जो कि जिसमें कि कई सारे डेमो जो है, डेमोन्स्ट्रेशन जो है वो भारतीय नौसेना की तरफ से किए जाएंगे. समुद्र तटीय इलाका है, नौसेना का एक काफी कहें तो काफी रिच हेरिटेज इंडिया को रहा है और छत्रपति शिवाजी महाराज को उसका फाउंडर माना जाता है. जो नवंबर 2022 में हमने देखा भी था कि किस तरीके से नौसेना का जो ध्वज था उसमें उसका निशान बदलकर वहां पे छत्रपति शिवाजी महाराज की जो मुद्रा थी उसको वहां पे लगाया गया था. तो अगर आप देखें तो कई ऐसे मौके हैं जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इन सब चीजों का जिक्र किया है और खास करके आज का दिन
ऐसे समय में जब नौसेना काफी मॉडर्न हो चुकी है, काफी अपडेटेड हो चुकी है, मेक इन इंडिया उसमें आ चुका है, कई सारी PIL स्कीम्स उसमें आ चुकी हैं, बहुत सारे स्तर पे जो है नौसेना को सुदृढ़ किया जा रहा है, चीजें बदल रही हैं। मेक इन इंडिया के साथ साथ वोकल फॉर लोकल का भी मंत्र है, वो भी कुल मिलाकर सेल्फ रिलायंस के मामले में भारत आगे क्या करेगा, प्रधानमंत्री वहां पे एक संबोधन भी करने वाले हैं। और ऐसे में जब कई सारी चीजें चल रही है, रक्षा मंत्री जो है वो भी जो राजनाथ सिंह है वो भी साथ में है, तो मुझे लगता है प्रधानमंत्री जी योगी चित्र प्रदर्शनी का अवलोकन भी किया। जी रमा, यहाँ पे एक चित्र प्रदर्शनी रखी गई थी, इसके साथ प्रधानमंत्री को छत्रपति शिवाजी महाराज की एक तस्वीर जो है वो भी यहाँ पे की गई। शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं हा सोहळा होतोय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय। त्यानंतर तारकर्ली किनाऱ्यावरती नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलाची प्रात्यक्षिके सुद्धा होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय। तर दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो आणि या वर्षी नौदल दिन 2023चा हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्धी सागरी वारशाला आदरांजली अर्पण करण्यासाठी सिंधुदुर्ग येथे हा सोहळा होतोय। पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतचं पंतप्रधानांनी ज्यावेळेस जलावतरण केलं होतं त्यावेळेस शिवरायांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत नौदलाच्या नव्या ध्वजाचं भारतीय नौदलानं स्वीकार केला आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला हा सलाम होता। तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राजकोट किल्ल्यात तिथे अनावरण झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले। यावेळेस त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोनही उपमुख्यमंत्री मंत्री नारायण राणे सुद्धा आहेत। राज्यपाल सुद्धा पंतप्रधान यांच्या सोबत या दौऱ्यामध्ये आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झाले। त्यानंतर आता तारकर्ली किनाऱ्यावरती प्रात्यक्षिके दाखवली जातील। नौदलासंदर्भातील ही प्रात्यक्षिके असतील। यामध्ये नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके दाखवली जातील। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाला 350 वर्ष पूर्ण झाली। हे 350वे वर्ष आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रात हा विशेष कार्यक्रम नौदलाच्या वतीने आयोजित केला गेलाय आणि या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत। त्यांच्या हस्ते आधी राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि आता काही वेळानंतर तारकर्ली किनाऱ्यावरती नौदलाची प्रात्यक्षिके सादर केली जातील। दरम्यान पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली आहे। दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो। यावर्षी सिंधुदुर्ग येथे हा नौदल दिन साजरा होतोय। तर दरवर्षी नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे कार्यान्वयन प्रात्यक्षिक आयोजित करण्याची परंपरा आहे आणि हीच कार्यान्वय प्रात्यक्षिके लोकांना भारतीय नौदलानं हाती घेतलेल्या बहुक्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात आणि ही प्रात्यक्षिके थोड्याच वेळात आता तारकर्ली किनाऱ्यावरती सुरू होतील आणि ही सर्वसामान्य जनतेला सुद्धा पाहता येतील। तर काही वेळापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर अनावरण झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात तारकर्ली किनाऱ्यावर नौदलाची प्रात्यक्षिके दाखवली जातील। दरवर्षी 4 डिसेंबर या दिनी नौदल दिन साजरा केला जातो आणि याच दिवशी दरवर्षी विशेष दलांद्वारे कार्यान्वयन प्रात्यक्षिके दाखवली जातात, आयोजित करण्याची परंपरा आहे आणि ही कार्यान्वयन प्रात्यक्षिके यावेळेस सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरती होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हा 350वा वर्ष आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रात सिंधुदुर्ग किनाऱ्यावर नौदलाचा हा विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत। तर हे थेट दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय आणि थोड्याच वेळात आता सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावर नौदलाची प्रात्यक्षिके होणार आहेत। यामध्ये नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके होतील। दरवर्षी 4 डिसेंबर हा नौदल दिन साजरा केला जातो। यावर्षी तो महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे साजरा होतोय।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.